समजा तुम्हाला फील होतं गरम फील होतं, तुम्ही काय म्हणतात हॉट आहे, ठीक आहे, हॉट फील होतं. पण जेव्हा हीट बोलतो काय म्हणतो हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीटला आपण काय म्हणतो एका प्रकारच्या काय ऊर्जा आहे, एनर्जी आहे, आणि त्याला आपण कधी हॉट बोलू शकत नाही. मित्रांनो, या लेक्चरमध्ये मी तुम्हाला देणार आहे 3 मार्काचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता सुरू करूया आपण क्लास 10चा सायन्स 1 चॅप्टर नंबर 2 पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. चला, आपण लास्ट लेक्चरमध्ये बेसिक टर्म्स पाहिलं होतं. बेसिक टर्म्स आपण पूर्ण बघितलं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण एलिमेंट्स आणि त्यांचं क्लासिफिकेशन पण पाहिलं. जसा की आपल्याकडे 2 सायंटिस्ट होते तेव्हा. आता कोण 2 सायंटिस्ट, तर पहिला डोब्रायनर त्यांचे ट्रेड्स आणि दुसरं न्यूलँड त्यांचे ऑक्टेव्स. आता हे तर आपलं झालं. त्यानंतर मी तुम्हाला शेवट सांगितलं होतं आपण मेंडेलिव्हबद्दल पाहणार आहोत. कोण मेंडेलिव्ह हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. आता मेंडेलिव्हबद्दल तुम्हाला बघायचं आहे. चला, लक्ष येते आपण डोब्रायनर केलं, ठीक आहे, न्यूलँड पण झालं. आता मेंडेलिव्ह हा कसा इम्पॉर्टंट खूपच महत्त्वाचा जो आहे ही पूर्ण आहे मेंडेलिव्ह. आणि मेंडेलिव्ह नंतरच तयार झालं आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल. कसं झालं ते हे आपण इथे पाहणार आहोत, ठीक आहे. चला, तर मेंडेलिव्हचं नाव काय डिमिट्री मेंडेलिव्ह. त्यांचा जन्म 1834ला झाला आणि मृत्यू 1907. आणि इथे तुम्ही पाहताय ते कोण होते, रशियन सायंटिस्ट, ठीक आहे. मेंडेलिव्ह कोण होते, रशियन सायंटिस्ट ज्याने पिरियोडिक टेबल बनवलं आहे, ठीक आहे. आता पिरियोडिक टेबल बांधताना कुठल्या वर्षामध्ये त्याने पिरियोडिक टेबल बांधलं आहे, 1869 to 1872. म्हणजे किती 3 वर्ष त्यांना लागलं त्यासाठी त्या कामाला, ठीक आहे. आता त्यांनी काय केलं, फंडामेंटल प्रॉपर्टीज पाहिल्या त्यांनी आधी. फंडामेंटल प्रॉपर्टीज काय, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि डेन्सिटीज ऑफ द हायड्राइड्स अँड ऑक्साईड्स, ठीक आहे. त्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे सगळं पाहून त्यांनी काय केलं, आपला टेबल तयार केलं. त्या टेबलपासूनच तुमचा नवीन मॉडर्न पिरियोडिक टेबल किंवा आपण म्हणू शकतो आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल जे कोणी दिलं आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. चला, लक्ष द्या. आता या मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, किंवा ही डेन्सिटी या शब्दाचा अर्थ काय, आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला याचा पण अर्थ माहिती पाहिजे आपल्याला. मग लक्ष द्या, इथे मेल्टिंग पॉईंट काय बोलू शकतो आपण, मेल्टिंग पॉईंट. आता तुमच्याकडे थर्मामीटर असतं, ठीक आहे. आता समजा हे थर्मामीटर आहे, इथे तुम्ही काही हीट केलं मग त्याच्यामध्ये काय होणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे, ठीक आहे. आता टेम्परेचर वाढत चाललं आहे हळूहळू. तसंच त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा एकदम, जेव्हा टेम्परेचर वाढतो आहे तर एखादा वस्तू एक्झाम्पल आईस असेल, आईस म्हणजे बर्फ. आता बर्फ वितळतो हो की नाही. आता मेल्ट व्हायला दिलं, पण ज्या टेम्परेचरपासून तो मेल्ट होतो आहे त्याच पॉईंटला, त्याच टेम्परेचरला, त्याच व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहे, मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. तसंच कुठला दुसरा काही वस्तू असेल, सबस्टन्स असेल आणि त्याला पण आपण वितळतो आहे तेव्हाच तो काय होणार आहे, त्याच पॉईंटला आपण काय म्हणतो, मेल्टिंग पॉईंट. मेल्टिंग करण्यासाठी हीट द्यायला लागतं. हीट नाही दिलं की मेल्टिंग होणार नाही. पुढे तसंच दिलं तुम्हाला बॉइलिंग पॉईंट. काय दिलं आहे, बॉइलिंग. आता बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय बघा, एकदम सिम्पल आहे. बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय होणार आहे, हीट केलं पण बॉईल होतं, उकळतो आहे पाणी, ओके. म्हणजे काय, ज्या पॉईंटपासून ज्या टेम्परेचरची व्हॅल्यूपासून बॉइलिंग व्हायला सुरू होणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो, बॉइलिंग पॉईंट. एक्झाम्पल, आता वॉटरचा एक्झाम्पल घेऊ. जेव्हा आपला वॉटर बॉईल होतं तेव्हा त्याची टेम्परेचर किती असते, 100 डिग्री सेल्सिअस. आणि तसंच त्याची मेल्टिंग पॉईंट काय असेल, 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्रीवर तुम्हाला थोडाफार असं दिसेल की बर्फ तयार होतो आहे, पण ते वितळत पण जातं. का, कारण की तेव्हा तो काय होतं, मेल्टिंग पॉईंट आहे त्याची. अजून त्या खाली गेलं, 0चा खाली -1 -2 -3, मग तेव्हा तो काय होणार आहे, बर्फ तयार करेल. पुढे आता मेंडेलिव्हने केलं काय, सगळ्यांनी ॲटॉमिक मासवर बोललो होतं, कारण की आधी तुम्ही डोब्रायनर बघितलं तिथे पण ॲटॉमिक मास
त्यानंतर तुम्ही न्यूलँड बघितलं, त्यांनी पण ॲटॉमिक मास बघितलं आणि नंतर त्यांनी काय केलं त्याच्यावरच अरेंजमेंट्स. तसंच मॅन्डेलिव्हने पण काय केलं, तेव्हा त्याच्यावेळी 63 एलिमेंट्स होते, त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डरवर लावलं त्यांनी, की इन्क्रीजिंग ऑर्डरवर लावायचा 1 2 3 4 असं लावत झाला. आता तुम्हीच विचार करा, एखादा ॲटम असेल, कुठलाही ॲटम असेल, ठीक आहे, त्याचं काहीतरी वेट असेल, ॲटॉमिक मास असेल, ठीक आहे, तेच ॲटॉमिक मासपासून काय केलं त्यांनी अरेंज करत गेलं इन्क्रीजिंग ऑर्डर, बाय विच ही ट्रान्सफॉर्म इट इन टू पिरियोडिक टेबल. कसा तयार केला त्यांनी, याला एक पिरियोडिक टेबलमध्ये तयार केलं आहे. पण लक्षात ठेवा, फाउंड दॅट एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज रिपीट आफ्टर डेफिनाइट इंटरवल. हेच पॉईंट कोणाला भेटलं होतं आधी, न्यूलँड. पण त्यांनी काय म्हटलं की 8 एलिमेंट झालं की 8वा एलिमेंट पहिल्या एलिमेंटसारखं दिसतोय, म्हणून त्याला त्यांनी ऑक्टेट्स म्हणलं. पण तसं नाही. आता यांनी काय म्हणलं, काहीतरी डेफिनेट म्हणजे काय, एकतरी 7 एलिमेंटवर रिपीट होऊ शकतोय, 8वर पण होऊ शकतोय, 6 एलिमेंट्सवर पण होऊ शकतोय. म्हणजे त्याच्याकडे कंडिशन त्यांनी डिफाईन केलं नाही. पण त्यांनी काय म्हणलं, रिपिटेशन तर आहे. काय म्हणलं त्यांनी, रिपिटेशन आहे. आता लक्ष घ्या, म्हणून त्यांनी एक पिरियोडिक लॉ दिलं. आता एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे हा, कारण की 1 मार्कासाठी बोर्डाला विचारलं जातं की पिरियोडिक लॉ ऑफ मेंडेलीव सांगा. पण खूप लोक तिकडे गडबड करतात आणि मॉडर्न पिरियोडिक लॉ लिहून येतात. मग मार्क गेला तुमचा, 1 मार्काचा प्रश्न, आणि ते पण तुम्ही सोडून येतात. मग इथे लक्षात ठेवा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. काय, ॲटॉमिक मासेस म्हणजे काय, पिरियोडिक टेबल जो होता कोणाचा मेंडेलीवचा, ते काय ॲटॉमिक मासवर बेस्ड आहे. कोणावर बेस्ड आहे, ॲटॉमिक मास. नाहीतर तुम्हाला तिथेच जर मिस्टेक केलं, ते जर ॲटॉमिक नंबर किंवा अजून काय लिहिलं, मग 1 मार्क्स गेलं. कारण इथे पुढे काय इम्पॉर्टंट नाही, पण इथेच तुमचा मार्क जातोय. ठीक आहे, पुढे लक्ष घ्या. आता यांनी जे टेबल बनवलं होतं, आता मी ते रफ टेबल घेतलं आहे, पण आपण पुढे यांचा टेबल पाहूया, असं समजूया फक्त. बघा, जी लाईन असं उभी जाते त्यांना त्यांनी काय म्हणलं, ग्रुप्स. त्याला वर्टिकल कॉलम्स असं आपण इंग्लिशमध्ये, म्हणजे जे काय वर्टिकल होतं असं उभे आहेत, हो ना, उभी लाईन्स, उभी रेषा, त्यालाच काय म्हणतो तो, ग्रुप्स. दुसरं काय, पिरियड्स किंवा हॉरिझॉन्टल रोज. आता हॉरिझॉन्टल रोज म्हणजे काय, ही लाईन. ठीक आहे, म्हणजे काय, ही असं लाईन जातोय वर ते खाली, सरळ जायचं, झोपलेली लाईन बोलू शकतो पण, एकदम असा झोपलाय. ठीक आहे, याला आपण काय म्हणतोय, पिरियड्स. हे लक्षात ठेवा, याला काय म्हणले त्यांनी, पिरियड्स. असं त्याच्याकडे 7 असेल, 8 असेल पिरियड असतं, तसंच त्याच्याकडे काही ग्रुप्स होते. त्यांच्या पिरियड टेबल पाहिल्यावर तुम्हाला ते समजणार आहे. चला पुढे जाऊया आपण. इथे पण लक्षात ठेवा, हे प्रश्न तुम्हाला विचारू जाऊ शकतो. ठीक आहे, विचारलं पण गेलं आहे. वर्टिकल कॉलम्सला आपण काय म्हणतो, ग्रुप्स, आणि हॉरिझॉन्टल रोजला आपण काय म्हणतो, पिरियड्स. ठीक आहे, नेक्स्ट. आता तुम्हाला डाऊट होता मेल्टिंग, बॉइलिंग पॉईंट, या सगळ्यांसाठी आपण इथे एक छोटासा स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये किंवा फेजमध्ये काय चेंजेस होतो आहे ते एक्झाम्पल घेऊन बघूया. चला, आता बघा, तुमच्याकडे काय आईस आहे. ठीक आहे, या आईसमध्ये कसा दिसतो, आईस सॉलिड आहे. आईस कसा आहे, एकदम सॉलिड म्हणजे काय, एकदम कडक पदार्थ आहे ना, तुम्ही असं तोडू नाही शकत डायरेक्ट हाताने असं. त्याला काय एक डेफिनेट शेप आहे. बघा, त्याचा शेप दिसतं, क्यूबसारखा शेप्स आहेत. किंवा तुम्ही ग्लासमध्ये लावलं तर ग्लासचा शेप घेणार, किंवा कोणता भांडीमध्ये असेल तेव्हा त्या भांडीचा काय घेणार, तो शेप घेणार आहे. ठीक आहे, आता इथे याला काय डेफिनेट शेप आहे आणि त्याला व्हॉल्यूम पण आहे. एक्झाम्पल्स, आईस, सॉल्ट, आयन, असं काही वस्तू आहेत. आयन म्हणजे काय, लोखंड. ठीक आहे, तसंच सॉल्ट तुम्ही पाहिलं असेल, मीठ आहे तुमच्याकडे, तसंच आईस. या सगळ्यांना काय स्ट्रक्चर्स आहे डेफिनेट, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सॉलिड. आता सॉलिडला जर आपण काय केलं, मेल्ट होणार कधी, जेव्हा आपण काय करतो, काय करणार आपण, इन्क्रीज इन टेम्परेचर किंवा ॲड हीट. जर हीट ॲड केला त्या सबस्टन्सला, काय केलं आपण,
हीट ॲड केलं, मग तो इथून 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 ते चेंज होणार आहे. पण काय होतं आहे ते आपण लक्षात ठेवू. इन्क्रीज इन टेम्परेचर, टेम्परेचर वाढत गेलं. आता टेम्परेचर कसं वाढतो आहे? हीटमुळे. सर एक प्रश्न आहे, हीट आणि हॉटमध्ये काय फरक? खूप वेळा आपल्याला एक सिम्पलसा कन्फ्युजन आहे, ते आधी आपण क्लिअर करूया. हीट याला आपण बरोबर बोलतो हॉटसोबत, हे कधीच नाही होत. हीट हॉट इक्वल नसते. हीट वेगळी गोष्टी आहे आणि हॉट वेगळी गोष्ट आहे. समजा तुम्हाला फील होतं आहे, गरम फील होतं आहे, तुम्ही काय म्हणतात? हॉट आहे. ठीक आहे, हॉट फील होतं आहे. पण जेव्हा हीट बोलतो आपण, काय म्हणतो? हीट. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीटला आपण काय म्हणतो? एका प्रकारच्या काय ऊर्जा आहे, एनर्जी आहे, आणि त्याला आपण कधी हॉट बोलू शकत नाही. आता समजण्यासाठी थोडंसं आपण समजूया. जर तुम्ही एखादा वस्तू, गरम वस्तू घेतला आहे, ठीक आहे, त्या गरम वस्तूमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? हा एक गरम वस्तू आहे, हात लावायला गेला, तुमचा त्या वस्तूचा आणि तुमच्या हातामध्ये जे अंतर असतं त्या अंतरमध्ये तुम्हाला काय दिसणे थोडासा होईल? हीट फील होतं आहे किंवा हॉट फील होतं आहे. हे जे वेव्ज निघतात ना बाहेर, हे तुम्हाला काय दिसतं? हेच तुमचं आहे हीट एनर्जी. म्हणजे काय? कोणतीही वस्तू गरम असो की थंड, मग तो काय करतो? आपल्या बॉडीमधून काहीतरी वेव्स काढतो. तेच काय? ते एनर्जी फॉर्ममध्ये. म्हणून हीट आणि हॉट ही दोन्ही गोष्ट काय वेगवेगळी आहे, सेम नाही. हे लक्षात ठेवा. कधी तुम्हाला लागलं असं, अरे मला हीट वाटतं, हीट नाही वाटत, आपल्याला काय होतं आहे? हॉट वाटतं आहे. ठीक आहे, चला पुढे आपण समजूया. जसं आपण याच्यावर काय केलं? आपण याच्यावर मेल्टिंग करण्यासाठी हीट ॲड केलं, म्हणजे काय? आग देतो आहे, हो ना. आता त्याने काय? तो सॉलिड चेंज होणार आहे कुठे? लिक्विडमध्ये. कसा चेंज होणार तो? सॉलिडपासून लिक्विडमध्ये. म्हणजे काय? वॉटरसारखं. याच्यामध्ये व्हॉल्यूम तर फिक्स असतो, पण शेप काय असतं? फिक्स नसतं. व्हॉल्यूम फिक्स असणे म्हणजे काय? तुम्ही जर बोलला एक ग्लास पाणी आहे, म्हणजे ते ग्लासमध्ये पूर्ण फुल पाणी आहे. तसंच तुम्ही बोलला एक ग्लास माझ्याकडे एक गॅस आहे. गॅस म्हणजे काय? आता गॅस पूर्ण एम्प्टी असतो. कधी त्याच्यामध्ये का बघितलं असं गॅसमध्ये? नाही, गॅसमध्ये काहीच नसणार. पण तुम्हाला ग्लासमध्ये जर पाणी दिसतंय, ते दिसतं आपल्याला, पण ते वर जर एम्प्टी स्पेस आहे, बघा इथे एम्प्टी स्पेस आहे, तुम्हाला इथे काही गॅस दिसणार आहे का? नाही, पण तिथे गॅस असतात. ठीक आहे, म्हणून या पाणीकडे फिक्स शेप नाही. This is a reminder. Time audit. This is a reminder. Time audit. तर या पाणीकडे तुम्हाला फिक्स शेप दिसणार नाही. तुम्ही त्या पाण्याला ग्लासमधून कुठल्या दुसऱ्या भांडीमध्ये टाकला, त्या भांडीचा शेप. तुम्ही कुठे अजून कुठे टाकलात, त्या भांडीचा शेप. म्हणजे शेप काय होतोय? चेंज होणार आहे. पण व्हॉल्यूम काय? फिक्स आहे. जर तुम्ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो, तिथे त्याचे व्हॉल्यूम तसंच असणार आहे. जर इथे 10 लिटर तर तिथे पण 10 लिटरच असणार आहे. ठीक आहे, चला आता एक्झाम्पल तुम्ही जर लिक्विडचा घ्यायचा असेल तर वॉटर आहे, मिल्क, ऑइल, हे सगळं काय सिमिलर आहे. ठीक आहे, आता पुढे जर अजून हीट केलं, त्याला अजून हीट केलं म्हणजे काय? आता बॉईल होईल किंवा वेपरायझेशन होईल. का होणार आहे? तो बॉईल व्हायला सुरू करतो आणि नंतर तो त्याच्यामध्येच वेपरायझेशन म्हणजे काय? वेपर्स म्हणजे वाफ तयार करतो. काय तयार करतो? वाफ. आणि काय तयार होणार आहे? गॅस. गॅसमध्ये बघा शेप पण फिक्स नाही, व्हॉल्यूम पण फिक्स नाही, आणि फिल्स द कंटेनर. आता एखादा कंटेनर, एखाद्या वस्तूमध्ये तुम्हाला बोललो इथे गॅस आहे, कसा समजेल? नाही समजणार, दिसणार नाही ना आधी. आता दिसलं नाही म्हणजे गॅस नाही आहे का? आहे. आता या रूममध्ये इथे पण ऑक्सिजन फिरतोय, कार्बन डायऑक्साईड फिरतोय, पण आपल्याला दिसतं हे ऑक्सिजन जातो का कुठे? नाही, हे सगळे दिसत नाही. तरी पण हे सगळे अवेलेबल आहेत, प्रेझेंट आहेत इथे. ठीक आहे, चला आता जर आपण याच्यामधून काय करतो, आता दुसरा पार्ट आपण बघूया. याच्यामध्येच डिक्रीज. काय डिक्रीज करणार आपण? हीट डिक्रीज केला. या गॅसमध्ये, वाफामध्ये हीट काय करतो आपण? डिक्रीज केला. मग तो परत लिक्विडमध्ये येणार आणि परत तो सॉलिडमध्ये येणार आहे. म्हणजे रिव्हर्स होतोय प्रोसेस. समजतंय तुम्हाला? ठीक आहे, तर पहिला आपण काय बोललो? जर आपण हीट इन्क्रीज केला तर सॉलिडमधून लिक्विड मग गॅस.
आणि जर तुम्ही गॅसमध्ये काय करतोय, जर आपण तिथे टेम्परेचर कमी केलं, हीट कमी केलं, जसं कमी करणार तो परत लिक्विड आणि परत सॉलिडमध्ये येणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहूया जरा मेंडेलीवबद्दलच. आता हे मेंडेलीचा पिरियोडिक टेबल होता. आता मेंडेलीवने हे बांधलं आहे. ठीक आहे. याला ग्रुप 1 बघा, ग्रुप 1 आहे, ग्रुप 2 आहे, ग्रुप 3, ग्रुप 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे. 8 ग्रुप्स होते. आणि पिरियड जर पाहिले आपण असं, ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पण इथे तुम्ही जर हा टेबल तुमचा टेक्स्टबुकमध्ये दिला आहे, पण तुम्ही क्लिअरली पाहिलं तर तुम्हाला काही मिस्टेक्स दिसणार आहे. बघा, एकदम सिम्पल मिस्टेक्स आहेत. आता बघा काय मिस्टेक्स आले त्यांना. एकतरी इथे एकत्र लिहिलं यांना, है ना, एकदम सिम्पल मिस्टेक्स. का एकत्र लिहिलं? एकच बॉक्समध्ये 4 एलिमेंट 2 एलिमेंट कसं होणार आहे? म्हणजे काहीतरी त्यांनी मिस्टेक केली आहे. हेच मिस्टेक प्रॉपर क्लिअर करण्यासाठी पुढे मॉडर्न पिरियोडिक टेबल आलं होतं. पण आपण पाहूया मेंडेलीवनी असं काही मिस्टेक्स आणि काही खूप छान काम केलं होतं. हेच पाहण्यासाठी आपण नेक्स्ट स्लाइडवर जाऊया. चला, मेंडेलीज पिरियोडिक टेबल की फीचर्स बोलू शकतो आपण, किंवा यालाच आपण मेरिट्स असं म्हणतो. मेरिट्स म्हणजे काय? म्हणजे त्यांनी काय चांगलं केलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय गुड होतं त्याचं. ठीक आहे. आता बघा, जेव्हा हे सगळं चाललं होतं तेव्हा खूप असे सायंटिस्ट होते ज्यांना याच्यावर माहिती घ्यायचं होतं. अरे म्हणजे काय? आता बघा, तुमच्या शाळेत असं कुठला तरी एक प्रोजेक्ट दिला आहे, मग तुम्ही सर्व काय करतात, एकदम हां चला मी पण करणार आहे, तो पण करणार आहे, सगळे काहीतरी डिफरंट विचार करतात. तसंच एकच जर सेम प्रोजेक्ट पण दिला तुम्हाला, तरी पण तुम्ही सर्व डिफरंट आयडियाज यूज करता. तसंच जेव्हा हे एलिमेंट्स आले तेव्हा हे सर्व जणांनी काय केलं, डिफरंट आयडियाज लावला. कशासाठी? क्लासिफिकेशनसाठी. म्हणून यातला पण 2 जणांचा झाला आपल्याला करून, जसं की डॉब्रायनर होता आणि दुसरा न्यूलँड. तसंच या मेंडेलीवनी थोडं जास्त डोकं लावलं आणि त्यांनी हे जे आपण पिरियोडिक टेबल पाहिलं याच्यावर त्यांनी पूर्ण कंप्लीट केलं. आणि इथे खूप काय असं मिस्टेक्स होता त्याच्याकडे. ठीक आहे. जे आपल्याला असं डायरेक्ट दिसणार नाही, पण ते पुढे आपल्याला मेन्शन केलेलं आहे, तेच पाहूया आपण. आता मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबलमध्ये काय म्हणजे काय मेरिट्स म्हणजे चांगलं काय होतं बघा. सगळ्यात आधी रिव्हिजन ऑफ ॲटॉमिक मास. आता रिव्हिजन ऑफ ॲटॉमिक मास म्हणजे काय, की काही एलिमेंटचा जे ॲटॉमिक मास होता ते चुकलेलं होतं आणि ते काय केलं त्यांनी करेक्ट केलं पुढे. ठीक आहे. आता कसं करेक्ट केलं ते पहा. सिम्पल आहे एकदम. बघ, ॲटॉमिक मासेस वेर करेक्टेड टू द प्लेस एलिमेंट्स प्रॉपरली. म्हणजे काय, काही ॲटॉमिक मासचा नंबर जे होता, आता ॲटॉमिक मासची व्हॅल्यू ते त्यांनी काय केलं पुढे मागे. बघा, ॲटॉमिक मासेस वर करेक्टेड टू एलिमेंट्स प्रॉपरली. एक्झाम्पल, बेरिलियम बी रिवाइज फ्रॉम 14.09 to 9.4 and बी प्लेस बिफोर बोरॉन. आधी त्याचा या बॅरिलियमचा जो मास होता 14.09 होता, पण ॲक्च्युअल मास जे आहे त्याचा तो किती आहे 9.4. म्हणजे त्यांनी परत त्याच्यावर काय केलं, परत त्याच्यावर काम केलं. ठीक आहे. आणि वजन केलं तर किती झालं आहे 9.4 आणि आधी किती होता 14.09. म्हणून त्यासाठी बॅरिलियमचा आधी त्यांनी बोरॉन बसवलं होतं. ठीक आहे. आता बघा, बॅरिलियममध्ये किती होता 14.09. हे चुकीची व्हॅल्यू आहे, प्रिव्हियस व्हॅल्यू आहे ना. आणि नंतर करेक्ट केलेली व्हॅल्यू किती आहे 9.4. आणि नंतर काय केलं बघा, ही जी बॅरिलियम आहे यांच्या मागे काय म्हणलं आहे, बी प्लेस्ड बिफोर बी. म्हणजे काय की बॅरिलियमचा आधी बोरॉनला बसवला, म्हणजे यांचा काय झालं ते इंटरचेंज केला प्लेस. ठीक आहे. आता लक्ष घ्या आपण, इथे जर यांनी इंटरचेंज केलं आहे बघा. आता तुम्हाला सिम्पल. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आता इथे प्रिडिक्शन ऑफ न्यू एलिमेंट्स. आता काही एलिमेंट्स असं होतं तेव्हा त्याला डिस्कवर नाही झाला. ठीक आहे. पण त्याला असं वाटलं की इथे कोणता तरी एलिमेंट येणार आहे आणि तसंच त्यांनी काय सांगितलं बघा, लेफ्ट वॅकंट स्पेसेस. वॅकंट स्पेस म्हणजे काय, रिकामी जागा ठेवली त्यांनी. म्हणजे इथे कोणता तरी एलिमेंट येणार आहे. चला त्याचं जरा एलिमेंट्स
बघूया पण याच्यामध्ये आहे का कुठे रिकामी जागा, कुठे दिले त्यांनी. तुम्ही ही जे स्पेसेस दिसतात तुम्हाला बघा, हे स्पेस बोलू शकतोय हे ना, हे स्पेसेस आहेत, हे सारं काय असं एम्प्टी स्पेसेस त्यांनी सोडून घेतलं होतं बघा. हे सर्व जे मी रेड डॉट्स काय हे सर्व काय केलं त्यांनी, एम्प्टी डॉट्स एम्प्टी प्लेसेस सोडून दिलं का, कारण त्याला असं वाटलं की नंतर पुढे जाऊन डिस्कस झाले हे एलिमेंट्स की मग इथे आपण काय करणार आहोत, त्यांना ठेवणार, तसं त्याचं म्हणणं होतं. पुढे आता याच्यामध्ये पण एकतर यांनी तसंच त्यांनी केलं ट्रीटेड, पण तरी पण त्याला माहीत नव्हतं की कुठले एलिमेंट्स येणार आहे, पण तरी पण त्यांनी काय केलं, त्याचे नाव, ॲटॉमिक मास आणि त्यांचे काही प्रॉपर्टीज हे त्यांनी प्रिडिक्ट केलं. प्रिडिक्ट म्हणजे काय, आपण असं बोलतो ना हे होणार आहे, असं होईल तसं होईल, त्यांनी आधीपासून ते बोलून ठेवलं होतं. लेटर डिस्कवर्ड एलिमेंट्स मॅच द प्रिडिक्शन. अरे अचंबित आहे याच्यावर. मग नंतर जे काय त्यांनी लिहिलं होतं ते सगळे प्रिडिक्शन्स काय झालं, सिमिलर, आणि त्याचा जे प्रिडिक्शन्स होते ते एकदम ऑलमोस्ट करेक्ट होते. एक्झाम्पल इथे दिलं आहे, त्यांनी एक नाव घेतलं, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन. लक्षात ठेवा हे तुम्हाला 2 ते 3 मार्काला विचारतात, कधी कधी 1 मार्काला पण विचारू शकतात. हे एलिमेंटचे नाव आहे की एका बोरॉनला काय नंतर नेम चेंज झालं, आता याचा नेम चेंज होऊन काय झालं, स्कँडियम, एका ॲल्युमिनियम काय झालं, गॅलियम, आणि एका सिलिकॉन जर्मेनियम. असं काय झालं त्यांचं नेम चेंजेस. या नेम चेंजमध्ये आता यांचा सिम्बॉल पण भेटला यांना, SCGAGE. आता ॲटॉमिक मास, जर आपण ॲटॉमिक मास पाहिलं याचा 44 दिला होता, 68 आणि 72 हे त्यांनी प्रिडिक्ट केलं होतं आणि ते ऑलमोस्ट करेक्ट होते. ठीक आहे. तसंच पुढे दिस सक्सेस प्रूव्ह द ॲक्युरेसी अँड इम्पॉर्टन्स ऑफ मेंडलीज पिरियड टेबल. आता त्यांनी जे बनवलं होतं त्याच्या ॲक्युरेसी किती होता की विचार करा तुम्हीच, की याच्यावर त्यांनी 3 एलिमेंट्स असं प्रिडिक्ट करून ठेवलेत की बाई याचे हे प्रॉपर्टीज असं होणार आहे. म्हणजे त्यांनी इतकं डोकं लावलं होतं की पुढे कुठला एलिमेंट्स डिस्कवर होणार आहे ते आधीपासून लिहून ठेवलं त्यांनी. पुढे त्यानंतर काय झालं बघा, इन्क्लुजन ऑफ नोबल गॅस. आता नोबल गॅस म्हणजे काय ते समजून आले. काही असं एलिमेंट्स आहेत जे रिॲक्टिव्ह नाही. एक्झाम्पल घेऊया आपण जरा, कोण आहे, हिलियम. ठीक आहे. हिलियम कसं आहे, त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते. ठीक आहे. आता जर तुमचा पोट भरला असेल मग तुम्ही अजून जास्त खातात का, नाही. तसंच हिलियमकडे एक शेल आहे आणि त्या शेलमध्ये कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची, 2. ते आपण पुढे समजणार आहोत कसं ते कॅपॅसिटी असतं, कसं काय याच लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर या कॅपॅसिटीमध्ये किती इलेक्ट्रॉन, 2. आता 2 इलेक्ट्रॉन आहे आणि दोन्ही इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहे, मग तो पुढे अजून इलेक्ट्रॉन घेणार आहे का, नाही. आणि आपला इलेक्ट्रॉन कोणाला देणार पण आहे का, नाही. म्हणून तो काय झाला आहे, नोबल गॅस. म्हणजे तो कोणासोबतही रिॲक्ट करत नाही, आणि रिॲक्ट नाही केलं मग तो काय होणार आहे, ते एन्व्हायरमेंटमध्ये इथे तिथे फिरत असतो. ठीक आहे. आता त्या नोबल गॅससाठी त्यांनी काय केलं, नो प्लेस फॉर नोबल गॅस इन द ओरिजिनल टेबल. हे जे त्यांनी टेबल तयार केलं याच्यामध्ये त्याला कुठेही एक्स्ट्रा जागा नव्हती. ठीक आहे. याच्यासाठी जागा नव्हती. मग तो विचार केला की त्या एलिमेंट्सला कुठे बसवूया, है ना. आता त्यासाठी त्यांनी काय केलं त्यांनी बघा. आता त्यांनी काय केलं, वेन नोबल गॅस वर डिस्कवर्ड मेंडेलीव ॲडेड मग त्यांनी एक नवीन ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपचं नाव काय दिलं, 0 ग्रुप. 0 ग्रुप म्हणजे काय, किंवा ग्रुप 0 म्हणजे काय, नोबल गॅसेस फिटेड वेल विदाउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल टेबल. जे त्यांनी आधीपासून एक टेबल बनवलं होतं. ठीक आहे. एक पिरियड टेबल त्यांनी आधीपासून बनवलं आणि एकदा बनवून झालं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस न करता फक्त त्यांनी काय केलं, हे जे नवीन एलिमेंट्स भेटले होते त्यांना तिथे ॲड केलं, नवीन एक ग्रुप तयार करून. ठीक आहे. असं 3 कामं आणि 3 पॉईंट्स. मग पहिला काय होतं, त्यांनी काय केलं, जे
ओरिजिनल त्यांचे ॲटॉमिक मास आहे त्यांच्यामध्ये काय केलं त्यांनी चेंजेस केला की बाय करेक्ट केला त्यांचा व्हॅल्यू. ॲटॉमिक मास चेंज करणे म्हणजे त्याची व्हॅल्यू करेक्ट केली. सेकंड पॉईंट प्रिडिक्शन केलं त्यांनी. आणि थर्ड पॉईंट नोबल गॅसबद्दल सांगितलं. हेच प्रश्न तुम्हाला बोर्डाला येतं 3 मार्कासाठी. 3 मार्काला तुम्हाला काय विचारलं जातं, डायरेक्ट सिम्पल क्वेश्चन, राईट मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. है ना, सिम्पल प्रश्न एकदम, काहीच कठीण नाही. आणि तुम्हाला फक्त हे 3 पॉईंट तिकडे एक्सप्लेन करायचं असतं. जास्त थेअरी लिहायचा काय गरज नाही. तुम्ही सिम्पली काय लिहिलं, रिव्हिजन ऑफ ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक मास लिहिलं हेडिंग आणि काय लिहिलं स्टेटमेंट, ॲटॉमिक मासवर करेक्टेड टू प्लेस एलिमेंट्स. आणि त्यांना प्रॉपर एलिमेंटचा जागा ना आधी बघ. जर तुमचा रँक 1 आहे आणि कोणाचा रँक 2 आहे, कोणाचा रँक 3 आहे, मग सिक्वेन्समध्ये आला पाहिजे ते. म्हणून एकदा व्हॅल्यू चेंज झाली मग त्यांची प्लेस पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. ठीक आहे, तसंच त्यांनी प्लेस चेंज केलं होतं. मग तुम्ही दुसरा काय पॉईंट लिहिणार, प्रिडिक्शनबद्दल काय प्रिडिक्शन केलं ते लिहायचं आणि यांचं हे 3 नावे इथे मेन्शन करून घ्या. तसंच नंतर इन्क्लुजन ऑफ नोबल गॅस. नोबल गॅससाठी त्यांनी काय केलं ते लिहा. झालं, इतकं काम केलं, तुमचं काम झालं आणि तुम्हाला 3 मार्क भेटले. चला पुढे जाऊया आपण. आणि इथे आता डीमेरिट्स म्हणजे बघा, एखादा माणूस जर काही एकदम फायदे किंवा आपण चांगल्या गोष्टी करतो तसंच काहीतरी नुकसान पण झालं असेल किंवा काहीतरी चुकी पण झाली असेल, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डीमेरिट्स. काय म्हणतो आपण याला, डीमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. आता डीमेरिट्समध्ये 4 पॉईंट आहे आणि मॅरिट्समध्ये 3 पॉईंट. म्हणून मोस्टली मॅरिट्स विचारले जातात आणि डीमेरिट्स कमी विचारतात. तरी पण डीमेरिट्स आणि मॅरिट्स मेंडेलिव्हचे फक्त लास्ट इयर नाही विचारलं आहे, पण आत्तापर्यंत दरवर्षी विचारले गेलेत. ठीक आहे, आणि दरवर्षी तो 3 मार्कालाच येतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये किंवा 1 मार्क 2 मार्क्स याच्यामध्ये पण विचारू शकतो. हे प्रॉब्लेम काय झालं बघा, सेम ॲटॉमिक मास ऑफ CO अँड NI. आता CO याच्याकडे ॲटॉमिक मास 58.93 आणि याला 58.69. ठीक आहे, आता त्यांनी काय केलं बघा, CO आणि NI मध्ये तुम्हाला दिसेल CO 59 आणि NI 59. म्हणून त्या बॉक्समध्ये एकच ठिकाणी ठेवलं 59 आणि इथे पण 59. म्हणजे काय झाली आहे ते मिस्टेक झाला आहे. ठीक आहे, आता तसंच तुम्ही पुढे बघा, RU RH यांना पण 104 आहे. म्हणजे हे सगळं काय झालं होतं, मिस्टेक्स, सिली मिस्टेक्स. म्हणजे काय, ॲटॉमिक मास तुम्हीच विचार करा, कुठलाही 2 माणूस असेल त्यांच्या म्हणजे एकदम सिमिलर होऊ नाही शकत ना. जर तो फॅट आहे आणि हा थोडासा पण फरक असेल तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, वेटचा फरक असतो. आता तुम्ही मला सांगा, CO आणि NI हे दोन्ही वेगळे एलिमेंट्स आहेत आणि वेगळे एलिमेंट्स आहेत, मग यांचे वेट पण काय असणार आहे, वेगळेच असेल, सिमिलर असू शकत नाही. का, कारण की यांच्याकडे इलेक्ट्रॉनवर डिपेंड करतात. इलेक्ट्रॉन्स किती आहे, प्रोटॉन्स किती आहे, न्यूट्रॉन्स किती आहे, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पण पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये पण आपण याला थोडं डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, चला. तर ही मिस्टेक इथे फाइंड आउट झाली आपली. नेक्स्ट आपण काय पाहतो त्याच्यामध्ये अजून बघा. आता पहिली मिस्टेक की बाय कोवल्ट आणि निकेल दोन्ही काय केलं त्यांनी 59 लिहिले आहे. आता 59 तर आहे ना एक्झॅक्ट, हा 58.93 आहे आणि हा 58.69. म्हणजे 1 पॉईंट 2 पॉईंटचा पण फरक असेल तर राऊंड ऑफ करू शकत नाही ते, कारण की जे मास आहे तेच लिहायचं आहे. पुढे मग इथे प्रश्न पडला, विच कम्स फर्स्ट, कोण आधी येणार आहे. प्रश्नच पडेल ना, याला पण 59 याला पण 59, मग कोणी फर्स्ट. मग दोघांना फर्स्ट बोलू का, नाही बोलू शकत आपण. दोघांना फर्स्ट बोलणार नाही, त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असेल आणि त्या डिफरन्सवर त्यांना डिसाईड झालं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण प्रॉब्लेम्स ऑफ आयसोटोप्स. आता प्रॉब्लेम्स ऑफ आयसोटोप्स म्हणजे काय, आता आयसोटोप्स काय असतं ते समजूया आधी. आयसोटोप्स आहे सेम केमिकल प्रॉपर्टीज, ठीक आहे, बट डिफरंट ॲटॉमिक मास. केमिकल प्रॉपर्टीज जे असतं एलिमेंटची ते सेम असेल. जसं क्लोरीन असेल, क्लोरीनचा आयसोटोप. जसं कार्बन आहे, कार्बनचा आयसोटोप. तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये
किंवा त्या कार्बन डेटिंग मेथडमध्ये बघितलं असेल C14 C12, म्हणजे हे काय आहे, हे आयसोटोप्स आहेत कार्बनचे, ज्याच्यामध्ये तुम्हाला केमिकल प्रॉपर्टीज तेच असतं, पण ॲटॉमिक मास त्यांची काय होतोय, चेंज होतोय. ठीक आहे, ॲटॉमिक मास चेंज झाला आहे फक्त, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, आयसोटोप्स. आयसोटोपसाठी त्यांनी काही असं जागा ठेवलीच नव्हती, एक्स्ट्रा प्लेस किंवा काहीतरी असं बनवलं पाहिजे, काहीच नाही केलं. ठीक आहे, तर हे पण एक मिस्टेक्समध्ये काउंट केले जातं. तसंच तिसरा पॉईंट, नॉन युनिफॉर्म इन्क्रीज इन ॲटॉमिक मास. आता नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, एक पद्धत असेल ना, जर 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3, मग एक सिक्वेन्स आहे, किंवा 5, 10, 20, 5, 10, 15, 20, म्हणजे काय 5-5चा गॅप, 1-1चा गॅप, 2-2चा गॅप, काहीतरी असेल. आता इथे काय झालं बघा, ॲटॉमिक मासेस डू नॉट इन्क्रीज युनिफॉर्मली. एकच फिक्स गॅपवर ते तर पुढे पुढे जाणारच नाही, कधीच नाही जाणार आहे, होऊ नाही शकत. का, कारण की इथेच मिस्टेक होतं. का नाही जात, समजा सिम्पल आहे एकदम. जर माझा वेट काहीतरी असेल आणि समजा एक एक्झाम्पलच घेऊ पण इथे, समजा याचा वेट किती आहे 58, एक आहे 58, त्यानंतर आहे 59. पण तुम्हाला असं वाटतं का याच्यामध्ये कोण नाही येणार आहे, मध्ये कोण नाही येणार आहे, असं 58 आहे, मग 58.1, 58.2, 58.3 किंवा 58.002, 008, 09, काही पण येऊ शकत, किती पण नंबर येऊ शकत. पण इथे काय झालं आहे, जर तुम्हाला ही गॅप कळालीच नाही, मग पुढे जाणार आहे का, पण नाही. नॉट पॉसिबल टू प्रिडिक्ट हाऊ मेनी एलिमेंट्स एक्झिस्ट बिटवीन टू हेवी एलिमेंट्स. म्हणजे काय, या 2 एलिमेंट्समध्ये हा जो भाग आहे ते किती अजून एलिमेंट्स येऊ शकतोय, याचा प्रिडिक्शन त्याने केलं नाही, आणि त्याला समजलं पण नाही की करायचं काय तिकडे. मग हे एक सिली मिस्टेक झाली. जसं बघा LI BC इथे 6.9 आणि इथे डायरेक्ट 9, मग इथे 10.8, 12, मग 12चा नंतर डायरेक्ट 207, म्हणजे किती गॅप्स आहेत, आणि त्या गॅपमध्ये किती एलिमेंट्स येणार आहे, नाही येणार आहे, खरोखर होईल नाही होईल हे तर कोणाला माहितीच नाही. ठीक आहे, मग हा एक कन्फ्युजन होता. पुढे आपण लास्ट त्याच्यामध्ये 4th पॉईंट आहे, पोझिशन ऑफ हायड्रोजन. पोझिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे काय, आता हायड्रोजनची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टीज कोणासोबत मॅच होत नव्हती. मग त्याला काय होतं ना, एकदम सिम्पल 2 ठिकाणं थोडाफार सिमिलॅरिटीज दिसलं. कुठे बघा, लक्ष घ्या, हायड्रोजन रिसेम्बल्स बोथ हॅलोजन ग्रुप्स अँड अल्कली मेटल्स. म्हणजे तो ग्रुप 1 आणि ग्रुप 7 दोघांना काय दाखवतोय, सेम ग्रुप. आता हायड्रोजनला मग सिम्पलचा डाऊट असेल की हायड्रोजन आपण ग्रुप 1वर ठेवू की ग्रुप 7वरती, म्हणजे कुठे ठेवायचा हेच प्रश्न आहे. की ग्रुप 7वर ठेवलं तर चालेल का, ग्रुप 1वर ठेवलं तर चालेल का, म्हणजे प्रश्न आहे ना. म्हणून जर ग्रुप 7 आणि ग्रुप 1वर ठेवतो आपण विथ हॅलोजन्स H2 लाईक F2Cl2. आता हायड्रोजनकडे तुम्ही जर बघितलं तर त्याच्याकडे एकच इलेक्ट्रॉन असतो, आणि त्याला दुसरा हायड्रोजन असेल तर तो त्यांचा मध्येच काय करतो, तो रिॲक्शन, आणि त्यांचं ते सेल कंप्लीट करतात. ते शेल्स कंप्लीट झालं की मग H2 असं फॉर्म करतो. पण हे जे H2 आहे हे फ्लोरीन क्लोरीन याच्यामध्ये डायटॉमिक प्रॉपर्टी शो करतो, म्हणजे काय 2 ॲटमचा असं फॉर्म करणार आहे, म्हणून डायटॉमिक. विथ अल्कली मेटल्स, जर अल्कलीसारखं बघितलं, जसा अल्कली आहे, जसा सोडियम असेल Na, ठीक आहे, तसं तुमचा K, हे काय करतात, हे रिॲक्ट करतात आणि KCl HCl असं तयार होतो ना. मग तिथे परत एक्झाम्पल, किंवा फॉर्म सिमिलर कंपाऊंड्स लाईक विथ ClO. आता Hला जर आपण Cl सोबत रिॲक्ट केलं तर HCl तयार करतोय, तसंच O सोबत H2O. म्हणजे जसं हे लोक ते एक फॉर्म करतात शेल्स, तसंच तो पण करतोय, म्हणजे परत कन्फ्युजन. बॉन्डिंगवर पण बघितलं तर कन्फ्युजन, म्हणजे बॉन्डिंग जर तुम्ही चेक केला तर ते ग्रुप 1, आणि जर तुम्ही बघितलं की ते स्वतःसोबत बॉन्डिंग करतोय तर तो कुठे जातो, ग्रुप 7. म्हणजे डायटॉमिक बोललो म्हणजे 2 हायड्रोजन एकत्र येते, म्हणजे काय होतंय, ग्रुप 7. आता कन्फ्युजन नाही जाणार कुठे, म्हणून त्याला काय झाली, ॲम्बिग्युटी असा एक शब्द वापरला गेला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये.
ॲम्बिग्युटी म्हणजे काय, डाऊटफुल, काय डाऊटफुल होणे, एकदम डाऊटफुल होतात. का डाऊटफुल झालं, अरे ग्रुप 1 आणि ग्रुप 7 कुठला प्रॉपर्टीमध्ये टाकू, दोन्ही ग्रुप म्हणजे काय, आता तो इथे पण शो करतो प्रॉपर्टी आणि इकडे पण, मग कुठे ठेवायचं, हा एकदम मोठा प्रश्न झाला त्याच्याकडे. ठीक आहे, आता एक्झाम्पल इथेच बघा, H2 बघा, F2Cl2 इथे तसं फॉर्म केलं ॲटम्स, जसा NaCl, KCl, LiO2 तसंच HCl पण तयार होतो. ठीक आहे, किंवा H2O पण तयार होतो. आता बघा हे सगळे एलिमेंट्स तयार होतात, म्हणजे काय, परत तेच प्रॉब्लेम, काय करावं आपण. ठीक आहे, म्हणजे हायड्रोजनचा प्लेस डिसाईड होत नव्हता. हा प्रश्न तुम्हाला 4 मार्कासाठी नाही विचारू शकत, कारण की 4 मार्काचा प्रश्नच नाही आपल्याकडे. ठीक आहे, म्हणून 3 मार्काला विचारतात, किंवा तुम्हाला याच्यातला कोणताही 2 किंवा 1 डिमेरिट लिहायला येऊ शकतं, किंवा 3 डिमेरिट लिहायला शकतात, किंवा तुम्हाला जर बोललं फक्त डिमेरिट्स लिहा आणि 3 मार्काला विचारलं आहे, मग 4ही डिमेरिट्स लिहून टाका. त्यांना मार्क 3 वर द्यायचं आहे, 2 वर द्यायचं आहे, ते लोक देतील. पण लक्षात ठेवा, आहे 4 पॉईंट लिहिणं गरजेचं आहे. पहिला पॉईंट काय होता, त्यांनी काय केलं, ॲटॉमिक मास सेम. ठीक आहे, म्हणजे काय, 2 एलिमेंटचा ॲटॉमिक मास काय केलं त्यांनी, सेम बोला. नॉन युनिफॉर्म इन्क्रीज, काय फिक्स नाही आहे ना, जर त्यांच्या ॲटॉमिक मास वाढत चाललं आहे तर काय फिक्स नाही, की त्या गॅपमध्ये किती एलिमेंट्स येणार आहे. ठीक आहे, तसंच तुम्हाला अजून एक पॉईंट काय, आयसोटोप्सचा प्रॉब्लेम. आयसोटोप्स जर आलेत, आता डिस्कवर झाले, मग त्यांना कुठे बसवायचं, त्यांच्यासाठी काय, त्याच्यावर काही काम केलं नाही. तसंच हायड्रोजनचा प्रॉब्लेम, हायड्रोजनला ग्रुप 1 की ग्रुप 7 कुठला ग्रुपवर बसवू, त्याच्यावर डाऊट. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. तर असा करून आपला मेंडेलिव्ह संपला आहे. ठीक आहे, मेंडेलिव्हबद्दल जे काही इन्फॉर्मेशन होतं आपला कटवर्ड झालं आहे. आता पुढे मॉडर्न पिरियोडिक टेबल. आता मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे काय, या टेबलला दिलेला माणूस कोण आहे, हेनरी मॉसले. आता हेनरी मॉसलेबद्दल टेक्स्टबुकमध्ये काहीच लिहिलं नाही आहे, फक्त एका ब्रॅकेटमध्ये किंवा त्या पॅसेजमध्ये स्टार्टिंगमध्ये सांगितलं आहे हेनरी मॉसले किंवा हेनरी किंवा मॉसले असं काहीतरी एक शब्द फक्त दिलं तुम्हाला, की बाई यांनी काय केलं, डिस्कवर केलं होतं मॉडर्न पिरियोडिक टेबल. काय केलं, कसं केलं, कशावर त्यांनी लक्ष दिलं, हे आपण इथे पाहूया. मॉडर्न पिरियोडिक लॉ. आता लॉ 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 आता तुम्ही आधीच लॉ एक बघितला आहे. ठीक आहे, ते कोणाचा होता, मेंडेलिव्ह. कोणाचा लॉ आहे ते, मेंडेलिव्ह. मेंडेलिव्हचा लॉ कसा होता, पिरियोडिक फंक्शन ऑफ ॲटॉमिक मासेस. पण इथे काय होणार आहे आपण पाहूया. चला पहिला काय बोललं बघा, when Mendeleev put forward the periodic table, the scientific world did not know anything. काय, did not know anything about the interior of atom. जेव्हा मेंडेलिव्ह बनवत होता ते त्या टेबलवर काम करत होता, तो जो जेव्हा एलिमेंट्स तयार केलं, सगळं तयार, तेव्हा ॲटमचा आतमध्ये, एका ॲटमचा आतमध्ये काय आहे कोणाला माहीत नव्हता, कोणाला पण नाही. असा प्रश्न एकदम डिफिकल्ट झाला की बाय करायचं तर काय करायचं. आता पण तरी पण त्यांनी तेव्हा ॲटॉमिक मास बेसिसवर केला होता. ॲटममध्ये काय आहे त्यांना कोणाला माहीत नाही. आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉनचा डिस्कवरी झाला, सायंटिस्ट स्टार्टेड एक्सप्लोरिंग द रिलेशन बिटवीन द इलेक्ट्रॉन नंबर ऑफ एन ॲटम अँड द ॲटमिक नंबर. आता ॲटमिक नंबर आणि इलेक्ट्रॉन नंबर याच्यावर काम करायला घेतलं कोणी, सायंटिस्ट. कधी, जेव्हा इलेक्ट्रॉनचा डिस्कवरी झाला आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉनचा डिस्कवरी झाला होता. ठीक आहे, त्यांना ॲटम्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स हे सगळं आतमधलं ते लक्षात आले, ते सगळं डिस्कवर हळूहळू झाला. त्याच्यामध्येच त्यांचा प्रश्न पडला, या इलेक्ट्रॉन नंबर काय आहे आणि तसंच ॲटमिक नंबर काय, याच्यावर प्रश्न त्यांचा. ठीक आहे, पुढे द ॲटमिक नंबर इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल only indicated the serial number of the element. आता मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबलमध्ये पण तुम्हाला पिरियोडिक टेबलमध्ये कुठे त्यांनी असा नंबर्स मेन्शन केला होता, पण त्या नंबर्स कोणाला मेन्शन करत होता, फक्त सिरियल नंबर, ॲटमिक नंबर नव्हते ते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे 1913 इंग्लिश सायंटिस्ट कोण, हेनरी मॉसले. ठीक आहे,
डिमॉन्स्ट्रेट विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट डन युजिंग एक्सरे ट्यूब. आता हे एक्सरे ट्यूबचं काय एक्सपेरिमेंट आहे आपण पुढे पाहूया. ठीक आहे. दॅट द ॲटॉमिक नंबर Z of the element corresponds to the positive charge on the nucleus or the number of the protons in the nucleus of the atom of that element. त्यांनी काय म्हणलं एकदम सिम्पल. त्यांनी म्हणलं जे काय इलेक्ट्रॉन्स आहे ते पॉझिटिव्ह चार्जकडे जातोय. कुठे जातोय? पॉझिटिव्ह चार्ज. आणि कोणाला हे माहीत नव्हतं की इलेक्ट्रॉन्स नेगेटिव्ह चार्ज आहे. पण त्यांनी काय पाहिलं की जे काय इलेक्ट्रॉन्स आहेत ते कुठे मूव्ह करतोय? प्रोटॉन्सकडे नाही, पॉझिटिव्ह चार्जकडे. असं आपण म्हणलं. प्रोटॉन्स पण त्यांनी म्हणलं नाही. पण पुढे आणि तेच पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच काय पुढे जाऊन प्रोटॉन झालं आहे. आता हेनरी मॉसलेने ही कंडिशन दिली होती. आता त्यांचा जन्म कधी झाला आहे? 23 नोव्हेंबर 1887 1887. आणि तसंच त्यांचा डेथ 10 ऑगस्टला झाला होता. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण बघूया. आता एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट काय? एक्सरे ट्यूबमध्ये काय झालं होतं? आता एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट किंवा मॉसला आणि त्यांचा मॉसलेचा डायग्राम यात हे तुमचं टेक्स्टबुकमध्ये नाही. ठीक आहे. टेक्स्टबुकमध्ये नाही, आधीपासून मी क्रॉस केलं. हे फक्त आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी किंवा समजण्यासाठी त्यांनी केलं. काय बघा सिम्पल आहे. ती डायग्राम बघा आधी. एक कॅथोड, एक ॲनोड. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे एलिमेंट्स त्यांना स्टडी करायचं होतं ते ठेवले होते. आता इथे जे लावलं आहे बॅटरी आहे जी की खूप हाय व्होल्टेजची होती. ठीक आहे. काय केलं बघा पहिला पॉईंट. इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द कॅथोड आर एक्सलरेटेड बाय हाय व्होल्टेज अँड हिट द टार्गेट ॲनोड. इथून खूप जास्त फोर्स लावलं आणि कॅथोडपासून ॲनोडकडे काय होतं आहे? काय होतं आहे? फोर्स लावतो. कोणाचा? त्या इलेक्ट्रॉन, त्या पार्टिकलचा. आता हे करून त्यांना काय म्हटलं? द टार्गेट एमिट्स एक्सरेज. याच्यातून काय बाहेर येत होतं? एक्सरेज. एक्सरेज बाहेर आलं आर पास थ्रू द स्पेक्ट्रोमीटर टू गेट अ वेवलेंथ. आणि पुढे एक स्पेक्ट्रोमीटर होतं. स्पेक्ट्रोमीटर काय असतं? ज्याच्याने काय करतो आपण? वेवलेंथ चेक करू शकतो. ठीक आहे. आता वेवलेंथ भेटला त्यांना आणि दिस इज डन फॉर डिफरंट एलिमेंट्स. आणि हे ते सगळ्या डिफरंट एलिमेंटसाठी केलं आणि त्यांना खूप काय असा त्याच्यावर ऑब्झर्वेशन्स केलं. आता त्यानंतर एक्सरे आले, एक्सरोमीटर मार आणि त्याच्यावर तुम्हाला ही ग्राफ दिसायला असं काहीतरी भेटलं त्यांना. त्यांनी काय केलं? एक ग्राफ तयार केली आणि त्याला आपण काय म्हणलं? स्ट्रेट लाईन शोज दॅट स्क्वेअर रूट ऑफ 1/λ है ना इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z मायनस डॅश मायनस सिग्मा. सिग्मा काय कॉन्स्टंट नंबर होता पण हा Z म्हणजे काय? ॲटॉमिक नंबरवर होती. ठीक आहे. आता ॲटॉमिक नंबर त्यांनी असं एक कंडिशन त्यांनी लिहिलं आणि सर्व एलिमेंटसाठी बघा LI BB EO F NA त्या सगळ्या एलिमेंटसाठी त्यांनी गेलं ग्राफ तयार केलं आणि त्याला समजलं काय? हे एकदम इन्क्रीज होत चाललं आहे. ठीक आहे. अच्छा पुढे काय केलं त्यांनी? कॉन्क्लूड आणि की ऑब्झर्वेशन बघा. इच एलिमेंट गिव्ह इट्स ओन सेट ऑफ कॅरेक्टर्स ऑफ एक्सरे लाईन्स. सगळे एलिमेंट्स वेगवेगळे प्रकारचे एक्सरे लाईन द्यायला लागले. ठीक आहे. हे एक नोट केलं त्यांनी. दुसरा पॉईंट लॅम्बडा वेवलेंथ जी होती. ठीक आहे. ती लाईन का ऑफ दीज लाईन्स डिक्रीजेस एज ॲटॉमिक नंबर इंक्रीज. जसं असं ॲटॉमिक नंबर काय होतं? डिक्रीज होतोय. वेवलेंथ काय झालं? डिक्रीज व्हायला. ठीक आहे. अच्छा पुढे काय म्हणलं त्यांनी? वेन स्क्वेअर रूट ऑफ 1/λ अगेन्स्ट ॲटॉमिक नंबर वी गेट अ स्ट्रेट लाईन. यांना आपण ग्राफमध्ये ठेवतो तर आपल्याला काय भेटतं? एक स्ट्रेट लाईन भेटली. ही त्यांनी कॉन्क्लूड केलं. कॉन्क्लुजनमध्ये मॉसली शोड दॅट स्क्वेअर रूट ऑफ 1/λ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय? जसं असं हा वाढणार आहे. ठीक आहे. तशी ही व्हॅल्यू पण वाढत चालेल. दिस प्रूव्ह दॅट द ॲटॉमिक नंबर Z नॉट ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट. आधी त्यांना असं वाटायचं की जे ॲटॉमिक नंबर आहे तेच ॲटॉमिक मास व्हायचं पण असं नाही. ॲटॉमिक नंबर वेगळी गोष्ट होती जे काय होतं एक फंडामेंटल प्रॉपर्टी. जसं की तुम्ही शिकलात मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हे सगळं. ठीक आहे. चला पुढे पाहूया जरा. थोडा बेसिक्स आपण पाहूया आधी, नंतर आपण पुढे बघणार आहोत मॉडर्न पिरियड टेबल दिसतं कसं आहे. पण त्याआधी आपल्याला काय बघायचं आहे? व्हॉट इज इलेक्ट्रॉन कॉन्फिग्युरेशन. इलेक्ट्रॉन कॉन्फिग्युरेशन म्हणजे काय? आता बघा सिम्पल आहे. द अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स इन डिफरंट
shells around the nucleus of an atom is called electronic configuration. जसं तुम्ही इथे बघतायत की हे न्यूक्लियस आहे, मधला भाग काय त्याचा न्यूक्लियस दिसतो तुम्हाला. ओके, ही पार्ट काय न्यूक्लियस, आणि याच्या बाजूला हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे काय आहेत इलेक्ट्रॉन, यांची जी काय असेल ते, ठीक आहे, हे अरेंजमेंट झालं आहे, जसं जे काय तयार झालं आहे, हे जे अरेंजमेंट्स आहेत या अरेंजमेंटलाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे एखादा ॲटम गड किती इलेक्ट्रॉन्स आहे सिक्वेन्समध्ये काय काय लागलं आहे त्यालाच आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता त्यासाठी बेसिक रूल काय, पहिला आधी फर्स्ट पॉईंट बघा, इलेक्ट्रॉन्स फिल द शेल्स इन ऑर्डर टू फॉर्म द इनर शेल टू आउटर शेल. आधी तो काय करणार आहे इनर शेल फिल करणार आहे, मग नंतर आउटर शेल. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ शेल इज गिवन बाय 2n स्क्वेअर. 2n स्क्वेअर म्हणजे काय ते इथे आपण पुढे बघूया. n इज द नंबर ऑफ शेल, जसं की नंबर ऑफ शेल असेल पहिला शेलमध्ये किती, दुसरा शेलमध्ये किती, मग nची व्हॅल्यू तुम्ही 1 2 3 पासून घेऊ शकता, नॅचरल नंबर्स. ठीक आहे, पुढे आउटर शेल इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. जरा आपण सिम्पल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन समजूया. समजा हायड्रोजन आहे त्याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन, ठीक आहे, हिलियम आहे त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स, तसंच लिथियम आहे त्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन्स आहे, म्हणजे ते 2 आणि 1 बाहेर. तसंच तुम्ही बोलू शकतात Na, तिथं सोडियम होईल तुम्हाला, तर क्लोरीनला घेऊ आपण 17 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर इथे 2 आणि त्यानंतर परत 8, 2 8 10 झालेत, ठीक आहे, आणि ते 7. तर या 7 इलेक्ट्रॉनमध्ये काय होतंय बघा, हे जे आहेत 7 इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, लास्ट याच्यामध्ये तुम्हाला 1 इलेक्ट्रॉनची कमी आहे है ना, तसंच यांच्याकडे किती आहेत 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, याच्याकडे 1 पण काही नाही, आणि याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे याची व्हॅलेन्सी जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगितला तर 1, याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 0, याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1, याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर विचारला तर 1, व्हॅलेन्सी पण 1. व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इथे वाटतं 7 आणि व्हॅलेन्सी किती 1. का असं, व्हॅलेन्सी 7 आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 7 आणि व्हॅलेन्सी 1. लास्ट शेल म्हणजे काय आउटर मोस्ट शेल्समध्ये जितकं इलेक्ट्रॉन असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, ते का होणार आहे तुमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ठीक आहे, पण तिथे जितकं जागा खाली रिकामी असेल किंवा 1-2 जागा असं तुमचा 1 इलेक्ट्रॉन किंवा 2 इलेक्ट्रॉन आहे, तोच इलेक्ट्रॉन मूव्ह करण्यासाठी त्यालाच आपण काय म्हणणार व्हॅलेन्सी. पुढे आहे आपल्याला अजून डिटेलमध्ये त्याला समजूया. इथे 1 इलेक्ट्रॉन कॅपॅसिटी ऑफ शेल्स लक्षात ठेवा. शेल्सला आपण नाव दिलं, काय दिलं आपण नाव, त्या नावमध्ये बघा नाम काय दिलं आपण KLMN, आणि ते एनची व्हॅल्यू स्मॉल एनची व्हॅल्यू काय 1 2 3 4, आणि मग आपण या फॉर्म्युलामध्ये पुट केलं 2n स्क्वेअरमध्ये, तर काय असतोय 1चा स्क्वेअर 1, 2 1चा 2, तसंच 2चा स्क्वेअर 4, 2 2चा 4 2चा 8, आणि 3चा स्क्वेअर 9, 2चा 18, 4चा स्क्वेअर 16, 2चा 32. म्हणजे हे काय होतंय नंबर ऑफ शेल्स इन्क्रीज झाला की इलेक्ट्रॉन पण हळूहळू काय होतोय इन्क्रीज होतोय. ठीक आहे, चला पुढे पाहूया आपण. आता रिलेशन्स काय यांच्यामध्ये हे पाहूया आपण, थोडंसं सिम्पल आहे बघा. द पोझिशन ऑफ एन एलिमेंट इन द पिरियडिक टेबल इज डिसाइडेड बाय इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. एखादा एलिमेंटचा पोझिशन त्या पूर्ण पिरियडिक टेबलमध्ये कुठे आहे, म्हणजे कुठे बसणार आहे, ते कोण डिसाईड करतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे जसा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल, म्हणजे जितकं इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्यावर त्याचा पोझिशन डिसाईड होतो, कुठे बसणार आहे कुठे नाही. ठीक आहे, जसं की तुमचं घरी असं भाऊ बहीण असेल सगळं असेल, मग त्यांच्यासाठी रूम्स फिक्स आहेत की अरे लहान भाऊ आहे तर मम्मीसोबत असतं, मोठी भाऊ बहीण आहेत तर त्यांचा रूम वेगळं असतं, अजून कोण आलं नवीन माणूस आलं पाहुणे आलेत तर त्यांच्यासाठी रूम्स वेगळे असतात.
म्हणजे काय, सर्वांसाठी वेगवेगळ्या रूम्स असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला पिरियड मध्ये बघूया आपण, जे आपल्याकडे रोज आहेत. द पिरियड नंबर किंवा इक्वल टू नंबर ऑफ शेल्स ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन्स. किती शेल्स वापरतो, पिरियड नंबर जर तुम्हाला चेक करायचा असेल म्हणजे काय, फर्स्ट पिरियडमध्ये येणार आहे, सेकंड पिरियडमध्ये, थर्ड पिरियडमध्ये, फोर्थ पिरियडमध्ये, कुठला पिरियडमध्ये येणार आहे तो पिरियड कोण सांगतोय, नंबर ऑफ सेल्स. जर 2 शेल तर दुसरा पिरियड, जर 3 शेल्स तर तिसरा पिरियड, 4 शेल्स असेल तर चौथा पिरियड. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड इलेक्ट्रॉन्स आर ॲडेड इन द सेम शेल. जर समजा हा तुमचा पिरियड टेबल आहे. ठीक आहे, तुम्ही जसा जसा इथे जाणार आहे इलेक्ट्रॉन्स वाढत चालले. काय होतं, इलेक्ट्रॉन्स वाढणार. पण लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन्स वाढत गेलं. ठीक आहे, शेल्स वाढणार नाही. शेल्स वाढण्यासाठी कुठे जायला लागेल, खाली गेल्यात नंबर ऑफ शेल्स वाढेल. इथे गेल्यात नंबर ऑफ शेल्स कमी होतोय. ठीक आहे, कमी होतं म्हणजे तितकंच राहणार, फक्त इलेक्ट्रॉन्स वाढतोय. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता ग्रुप्समध्ये काय, फॉर मेन ग्रुप एलिमेंट द ग्रुप ऑफ नंबर 1 and 2 and 13 to 18 नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, आता बघा, जर तुम्ही आता पुढे आपण पिरियड टेबल जरा बघूया, त्याच्यामध्ये तुम्हाला ही पॉईंट कळेल. ठीक आहे, ग्रुप हे आपण तिथे कम्पेअर करूया. एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव द सेम नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता एका ग्रुपमध्ये जर 10 एलिमेंट्स आहेत, त्या 10 एलिमेंटचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल ते काय असणार आहे, सेम. म्हणजे काय, इक्वल. म्हणजे पहिल्याचा 2 असेल तर दुसराचा पण 2, तिसराचा पण 2. ॲज वी गो डाऊन अ ग्रुप 1 शेल इज ॲडेड ॲट अ टाइम. जसं जसं आपण खाली जातो एक एक शेल काय होणार आहे, ॲड होणार आहे. का होणार आहे, एक शेल्स ॲड होणार आहे. शेल्स ॲड, पण तुम्हाला जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. हे लक्षात ठेवा. आता एक्झाम्पल बघा, सोडियमचा इलेक्ट्रॉन किती आहेत, 11. आता 11 आहे तर किती आहे बघा, इथे डायग्राम चुकलं आहे, आपण एक नवीन डायग्राम बनवू आणि समजूया. बघा, जर Na आहे, मग पहिल्या शेलमध्ये तुम्हाला 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या शेलमध्ये परत 2, 2 4, हे 2 6 आणि हे 2 8. जास्त झालेत नाही, 2 आणि 8 हे झाले पूर्ण 10. आणि हे तेच 11 वाय, एक इलेक्ट्रॉनसाठी वाय, म्हणजे 2 8 आणि 1. या पॅटर्नमध्ये तो काय करतोय, सेट. म्हणजे पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, मग तिसऱ्यामध्ये 1 राहिलं, 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आता असं करून ते काय झालं, पूर्ण 11 एलिमेंटचा कॉन्फिग्रेशन झालं. 3 शेल्स आर ऑक्युपाइड, 3 शेल्स आहेत म्हणजे पिरियड कुठला, तिसरा. 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे त्या एक ग्रुपमध्ये, तर अल्कली मेटल्समध्ये. त्या लक्षात ठेवा. आता एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे बघा, इथे 1 आहे. म्हणजे ग्रुप कुठला, पहिला. म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये तिसरा पिरियडमध्ये कोण येणार आहे, सोडियम. कोण येणार आहे, सोडियम. लक्षात ठेवा. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ शेल किती असतो, 2n². हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ शेल. त्यासाठी फॉर्म्युला काय, 2n². 1 मार्कासाठी विचारू शकतात. सेकंड आहे पिरियड नंबर. काय असतं, नंबर ऑफ शेल्स, किती शेल्स आहेत ते काय सांगणार तुम्हाला, पिरियड. पहिला पिरियड, दुसरा पिरियड, तिसरा पिरियड. ग्रुप ऑफ नंबर फॉर मेन ग्रुप, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मेन ग्रुप जे आहेत ते आपला पहिला, दुसरा आणि 13, ते काय तुम्हाला कुठून सांगणार आहे, ते नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनमधून तुम्हाला समजेल तिथे काय करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे बघूया आपण. जसा तुमचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स सांगतो पहिला, दुसरा आणि 13 to 14 13 to 18 साठी. ठीक आहे, लक्षात. एलिमेंट्स इन द ग्रुप हॅव द सेम व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. डाऊन द ग्रुप नंबर ऑफ शेल्स इन्क्रीजेस बाय 1. डाऊन द ग्रुपमध्ये तुम्ही खाली गेलात, नंबर ऑफ शेल्स वाढत जाणार आणि असं वाढत नाही जात, असा फक्त इलेक्ट्रॉन्स वाढतोय. ठीक आहे, चला आता इथे आपण जरा काही एलिमेंट्स दिले आहेत आणि त्यांचे शेल्समध्ये इलेक्ट्रॉन. आता हायड्रोजन आहे, हायड्रोजनसाठी कसं असेल, हायड्रोजन याच्यासाठी 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हिलियम आहे, हिलियमसाठी कसं असतो,
जर हेलियम आहे तर 2 इलेक्ट्रॉन्स, ठीक आहे, कारण पहिल्या शेलमध्येच 2 इलेक्ट्रॉन दिले. त्यानंतर दुसरा लिथियम आहे. लिथियममध्ये पहिला 1 ते 2, मग त्यानंतर 1. लिथियमचा नंतर Be बॅरिलियम 4 इलेक्ट्रॉन, मग आधी 2 असेल, मग नंतर अजून 2. तसंच बी बोरॉन, बोरॉनमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. तसंच सी कार्बन 6 इलेक्ट्रॉन आहे. कार्बन खूप इम्पॉर्टंट आहे. कार्बनवर आपण पूर्ण एक धडा शिकणार आहोत, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, 9वा धडा आहे सायन्स 1मध्ये, ठीक आहे. आता इथे पाहा आपण नायट्रोजन 2 इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे पहिल्या शेलमध्ये आणि दुसऱ्या शेलमध्ये 5. तसंच ऑक्सिजन, फ्लोरीन, ठीक आहे, निऑन, Na सोडियम, Mg मॅग्नेशियम, Al ॲल्युमिनियम, Si सिलिकॉन, E फॉस्फरस, S सल्फर, Cl क्लोरीन, Ar अर्गॉन, K क्रिप्टॉन आणि Ca कॅल्शियम. आता याच्यामध्ये Cl इथे क्लोरीन आहे आणि Ca कॅल्शियम आहे. यांचं काय दिलं आहे पूर्ण की कुठल्या शेलपर्यंत किती इलेक्ट्रॉन्स असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तर त्यासाठी आधी तुम्ही काय लक्षात ठेवा, फक्त त्यांचे इलेक्ट्रॉनिक नंबर्स, किती इलेक्ट्रॉन नंबर आहेत है ना, किंवा आपण बोलतो ॲटमिक नंबर. इलेक्ट्रॉन नंबर बोला, ॲटमिक नंबर बोला, ते किती आहे हे लक्षात ठेवायचं खूप गरजेचं. हे समजलं आपण यांचे हे स्ट्रक्चर्स तयार करू शकतोय, ठीक आहे. थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय. असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAG_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.